केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या टीकेनंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी शहांना जोरदार उत्तर दिलंय। आम्हाला अमित शहा यांची दादागिरी दाखवू नका। शहा सत्तेत नसतील तेव्हा खरी आणि खोटी शिवसेना कोणती याचा फैसला होईल असं म्हणत संजय राऊतांनी शिंदे आणि शहांवर तोफ डागली आहे। एकनाथ शिंदेंना अटकेची भीती असल्यामुळेच ते कधीही सीमा भागात गेलेले नाहीत असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना टोला आणलाय। तर सीमा प्रश्नाच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंचं नाव कधीही दिसलेलं नाही असा दावाही राऊत यांनी केला आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच संतापले। तहसीलदारांकडे अवैध वाळू माफियांची यादी का नाही? वाळू माफियांच्या विरुद्ध पोलिसांकडून सुमोटो हद्दपारीचे प्रस्ताव का मागवून घेतले नाही असे प्रश्न विचारत बावनकुळेंनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली आहे। लाचारी स्वीकारली असती तर कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असतं, पण मी कधीही लाचारी स्वीकारलेली नाही। मी शेतकऱ्यांसाठी बोलत राहणार। अजून आणि कमी पडलो असले तरी त्याचा मी परवा करत नाही असं वक्तव्य देखील माजी आमदार बच्चू कडू यांनी केलेलं आहे। नीलम गोऱ्हेंनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत। ठाकरे गटामध्ये 2 मर्सिडीज घ्या आणि मंत्रिपद द्या असं गणित असल्याचा आरोप नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर केलेला आहे। मराठी साहित्य संमेलनात आम्ही असे घडलो या कार्यक्रमात नीलम गोऱ्हे बोलत होत्या। संजय राऊतांच्या प्रश्नावर नीलम गोऱ्हेंनी मात्र उत्तर दिलंय। मी कधीही पदासाठी देवाणघेवाण केलेली नाही। पक्षाने नेहमीच माझा सन्मान केला असं उत्तर नीलम गोऱ्हेंनी दिलंय। शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हेंच्या खळबळजनक विधानानंतर खासदार संजय राऊतांनी मराठी साहित्य संमेलनाचं आयोजक संजय नहार यांना फोन केलेला आहे आणि आपली नाराजी कळवली। आमची बाजू मांडायला आम्हाला संधी दिली नाही असं म्हणत संजय राऊत यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। पुण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्यात आलं। नीलम गोऱ्हेंनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याच्या विरोधात ठाकरेंचे शिवसेनेचे नेते जे आहेत ते आक्रमक झालेले होते आणि यावेळेस या सगळ्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे। नीलम गोऱ्हेंच्या आरोपांनंतर ठाकरे गटाचे नेते आक्रमक झालेले आहेत। पदाच्या पहिल्या लाभार्थी नीलम गोऱ्हेच असतील असं म्हणत नेत्या सुषमा अंधारे यांनीही नीलम गोऱ्हेंवर तोफ डागली। तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्यानंतर 1 पद मिळायचं असा आरोप नीलम गोऱ्हेंनी केला आहे। नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी देखील प्रतिक्रिया दिली। नीलमताई या जुन्या शिवसैनिक आहेत। त्यांनी अनेक वर्ष पक्षामध्ये काम केलं आहे, त्यामुळे त्यांच्या आरोपात तथ्य असू शकतं अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे। साहित्य संमेलन हे अशा राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केलंय का आणि सध्याच्या साहित्य महामंडळाची त्यास मान्यता आहे का? नसेल तर साहित्य महामंडळानं त्वरित माफी मागावी अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेण्याची मागणी जितेंद्र आव्हाडांनी केली आहे। त्या संदर्भात त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र दिलं। बनावट दस्तावेज देऊन सदनिका लाटल्याच्या प्रकरणामध्ये कोकाटेंना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती। त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरते आहे। माणिकराव कोकाटेंच्या निकालाची प्रत प्राप्त झाल्यानंतर 7 दिवसांच्या आत निर्णय घेणार अशी प्रतिक्रिया विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत। संजय निरुपम यांनी हिंदूंचा नेता होण्यासाठी काम करावं, वादग्रस्त वक्तव्य करू नयेत असा सल्ला अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी निरुपम यांना दिला आहे। संजय निरुपम यांनी हाऊसिंग जिहाद सुरू केला असल्याचं वक्तव्य केलं होतं। त्यानंतर प्यारे खान यांनी त्यांचा समाचार घेतलेला आहे। ते नागपूरमध्ये बोलत होते। वाहतूक बंद ठेवून हा विषय संपणार नाही अशी प्रतिक्रिया कर्नाटक महाराष्ट्र वादावर मंत्री गिरीश महाजनांनी दिलेली आहे। प्रांतवादातून परवा ड्रायव्हरला डिवचलं, मात्र एक राष्ट्रत्वाची भावना असायला हवी। दोन्ही सरकारनं याची दखल घ्यावी अशी मागणीच महाजनांनी केलेली आहे। केंद्रीय अर्थसंकल्पामुळे भारताची विकसित देश म्हणून भक्कम वाटचाल होईल। तसंच कृषी, महिला आणि युवकांसाठी अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरेल असा विश्वास भाजपचे आमदार सचिन शेट्टींनी व्यक्त केला आहे। संतोष देशमुख खून प्रकरणाचे धाराशिव कनेक्शन असल्याचं म्हणत सुरेश धस यांनी वाशी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत। धाराशिवच्या वाशी पोलिसांनी देशमुखांच्या हत्येतील आरोपींना पळून जायला मदत केली असा दावा धस यांनी केला आहे।
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च ते 26 मार्च दरम्यान पार पडणार आहे। यावेळेस 8 मार्चला महिला दिनी महिलांच्या प्रश्नांवर विशेष चर्चा केली जाणार आहे। 10 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील। देशाच्या राजघटनेचा अमृत महोत्सव असल्यामुळे 25-26 तारखेला संविधानावर 2 दिवस चर्चा केली जाणार आहे। श्रीरामपूरचे माजी आमदार लहू कानडेंची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी त्यांची वर्णी लागलेली आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी त्यांना हे नियुक्तीचं पत्र दिलेलं आहे। उपाध्यक्ष पदाबरोबरच सामाजिक न्याय विभागाचे प्रभारी म्हणून लहू कानडे यांना जबाबदारी मिळाली आहे।